नमस्कार. महाराष्ट्राच्या खेळाडूने ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. ती कोणत्या खेळामध्ये केलेली आहे, त्या खेळाडूचं नाव काय आणि तो खेळाडू नेमका कोणत्या राज्यातून येतो याची इत्यंभूत माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच खेळाडूंबद्दलची महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, खेळाडूंनी केलेले विक्रम तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती भेटून जातील. जे स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी असून त्यांना चालू घडामोडी अंतर्गत महत्त्वाची माहिती व्हावी याच उद्देशाने आपण खेळाची माहिती आपण सांगत असतो. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की महाराष्ट्राचा खेळाडू जो डायमंड लीग स्पर्धेत पदक जिंकणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरलेला आहे, ज्याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला जास्त जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालता आजच्या व्हिडिओच्या मुख्य विषयाला सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या खेळाडूची ऐतिहासिक उंच उडी. डायमंड लीग स्पर्धेत पदक जिंकणारा पहिलाच भारतीय खेळाडू. नाशिकचा सुपुत्र सर्वेश कुशारे याने मोनाको डायमंड लीगमध्ये पदार्पणातच तिसरे स्थान पटकावून इतिहास रचला आहे. कांस्य पदकावर त्याने समाधान मानलेलं आहे. उंच उडीत म्हणजे हाय जम्प अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरलेला आहे. तसेच या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अव्वल 3 मध्ये स्थान पटकावणारा देखील तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरलेला असून आतापर्यंत तो या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अव्वल 3 मध्ये स्थान पटकावणारा चौथा भारतीय खेळाडू ठरलेला आहे. आतापर्यंत त्याच्या पुढे 3 खेळाडूंनी अशी कामगिरी या स्पर्धेत केलेली आहे. ते कोण खेळाडू त्याबद्दल जाणून घेऊयात. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती आहे. लक्षात ठेवा, याआधी नीरज चोप्राने 2022 पासून 13 वेळा या स्पर्धेमध्ये अंतिम 3 मध्ये स्थान मिळवलेलं आहे. नीरज चोप्रा हा भारताचा भालाफेकपटू आहे. दुसऱ्या क्रमांकावर लांब उडी मुरली श्रीशंकर याने 2023 मध्ये एक वेळा म्हणजे तो एक वेळाच या स्पर्धेमध्ये अंतिम 3 मध्ये आलेला आहे. तिसरं नाव आहे माजी थाळीफेकपटू विकास गोंडा याने 2015 मध्ये 2 वेळा या स्पर्धेमध्ये अंतिम 3 मध्ये येण्याची कामगिरी केली होती. आणि आता चौथ्या क्रमांकावरती महाराष्ट्राचा सुपुत्र सर्वेश कुशारे आता चौथ्या क्रमांकावरती आलेला आहे, म्हणजे तो चौथा भारतीय ठरलेला आहे. MPSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडी अंतर्गत अत्यंत उपयुक्त माहिती आहे. सर्वेशने अनेक दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत 2.26 मीटर उंच उडी घेत तिसरे स्थान मिळवलेले होते. गेल्या महिन्यात भुवनेश्वर येथे झालेल्या आंतरराज्य स्पर्धेत 2.31 मीटरचा राष्ट्रीय विक्रम नोंदवल्यानंतर, म्हणजे राष्ट्रीय विक्रम ही सर्वेशच्याच नावावरती आहे. राष्ट्रीय विक्रम नोंदवल्यानंतर 2 आठवड्यातच तो या स्पर्धेत सहभागी झाला होता आणि ही स्पर्धा खेळण्याची त्याची पहिलीच वेळ होती. म्हणजे चालू घडामोडींतर्गत प्रश्न विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय विक्रम उंच उडीचा कोणाच्या नावावरती, तर सर्वेश कुशारेच्या नावावरती त्याने भुवनेश्वर येथे झालेल्या आंतरराज्य स्पर्धेत 2.31 मीटरची उंच उडी मारलेली होती. तो राष्ट्रीय विक्रम अजूनही अबाधित आहे. या स्पर्धेमध्ये म्हणजे डायमंड लीग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे ओलेह डोरोशचुकने याने 2.32 मीटरची लांब उंच उडी मारली होती. तो युक्रेनचा खेळाडू आहे. 2 नंबर पटकावला होता जॅक किमानी याने 2.30 मीटरची उंच उडी मारलेली होती. तो ग्रेट ब्रिटनचा खेळाडू आहे. आणि तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे सर्वेश कुशारे याने 2.26 मीटरची उंच उडी मारलेली होती. तो भारताचा खेळाडू आहे, महाराष्ट्राचा सुपुत्र आहे आणि नाशिक जिल्ह्यातले हा खेळाडू आहे. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की डायमंड लीगमध्ये अंतिम 3 मध्ये कोणी कोणी स्थान पटकावलेले आहे. आपण नावं सांगितलेले आहे. पहिला आहे ओलेह डोरोशचुकने, त्याने 2.32 मीटरची उडी मारलेली, तो आहे युक्रेनचा. दुसरा क्रमांक आहे जॅक किमानी, 2.30 मीटरची ग्रेट ब्रिटनचा हा खेळाडू आहे. आणि तिसरा एक सर्वेश कुशारे भारत, महाराष्ट्र नाशिक, 2.26 मीटरची याने उंच उडी मारली, तिसरा क्रमांक पटकावलेला आहे. आणि अशी कामगिरी करण्यात तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरलेला आहे. सर्वेशने 20व्या वर्षी पहिल्यांदा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि सर्वेश कुशारे हा भारतीय सैन्यामध्ये सध्या कार्यरत आहे. अशा रीतीने आज आपण भारताचा नव्हे तर महाराष्ट्राचा लाडका सुपुत्र आणि नाशिक जिल्ह्याचा खेळाडू सर्वेश कुशारे यांनी ऐतिहासिक कामगिरी करत लांब उडी घेत डायमंड लीग स्पर्धेत
तिसरा क्रमांक पटकावला आहे. कांस्य पदकावर समाधान मानलेले आहे. सर्वेशला त्याच्या पुढील कामगिरीसाठी नक्कीच शुभेच्छा आणि येणाऱ्या पुढच्या स्पर्धेसाठी त्याने नक्कीच पहिला क्रमांक पटकावून भारतातच नव्हे तर महाराष्ट्राचे नाव तसेच नाशिक जिल्ह्याचे नाव सर्व ठिकाणी करावे. म्हणजेच भारताचा झेंडा त्याने आता विदेशात रोवलेला आहे. अजून देखील उल्लेखनीय कामगिरी करून त्याने चांगली कामगिरी करून पहिला क्रमांक लवकरात लवकर पटकावा अशी क्रीडाप्रेमींची अपेक्षा आहे. चॅनलला पहिल्यांदाच आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच खेळाडूंबद्दलची माहिती, विविध खेळाडूंची माहिती, खेळाडूंनी केलेले विक्रम तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. ज्याच्यात तुम्हाला MPSCच्या दरम्यान चालू घडामोडी अंतर्गत MPSC असो, स्थळसेवा असो, टेट असो, सीटेट असो, अशा चालू घडामोडी अंतर्गत तलाठी भरती असो, या चालू घडामोडी अंतर्गत भरतीमध्ये तुम्हाला याचा फायदा होईल. धन्यवाद.